आलात बाळांनो, वेलकम बॅक. आज आपण घेऊयात अक्षर भारतीची 10वीची 9वी कविता. 10वीची 9वी कविता. वा वा. औक्षण, जिचं नाव आहे औक्षण, इंदिरा संत यांनी ही कविता लिहिलेली आहे. तुमच्या हातामध्ये पुस्तक असेलच, तुमच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असेलच, तेच आपलं नेहमीचं. चला कविता सुरू करूया. पहिला जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तो तुम्ही वाचायचा आहे. त्याच्यामध्ये कवयित्रीचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आणि ते वाचल्यावर आपल्याला हे कळतं की त्या कवयित्री किती महान आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर जो दुसरा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ते त्यामध्ये या कवितेचं इंट्रोडक्शन दिलेलं असतं. आपण तिथून सुरू करूया. बघा, सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला, सीमेवर लढायला जाण्यासाठी, सीमा म्हणजे काय? बॉर्डर. लढायला चाललाय, फाईट करायला चाललाय, वॉर करायला चाललाय. कोण? जवान. जवान म्हणजे यंग नाही बरं का, जवान म्हणजे सैनिक, जवान म्हणजे आर्मी ऑफिसर किंवा नेव्ही ऑफिसर किंवा एअरफोर्सचा ऑफिसर, त्याला जवान म्हटलं जातं. एक तुम्ही ती घोषणा ऐकली असेल ना, जय जवान जय किसान. तो जवान म्हणजे आर्मी ऑफिसर आणि किसान म्हणजे शेतकरी. लढायला चाललेला आहे, वॉर साठी चाललेला आहे. सीन डोळ्यापुढं उभा करा. सुसज्ज झालेला आहे, त्याची बॅग त्यानं भरलेली आहे, त्याचा युनिफॉर्म त्यानं चढवलेला आहे आणि तो आता जायला रेडी झालेला आहे. पुढे बघा, झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून, देशवासी म्हणजे कोण? देशवासी म्हणजे तुम्ही आणि आम्ही. ठीक आहे, सिव्हिलियन, नागरिक, देशवासियांकडून केलं जाणारं हे औक्षण. तुम्हाला औक्षण माहिती का? औक्षण काय असतं? ती एक थाळी असते बघा, त्या थाळीमध्ये दिवा असतो, हळदी कुंकू असतं, त्याच्यामध्ये काही गोडधोड, काही साखर असते, पेढा वगैरे असतो, थोडेसे तांदळाचे दाणे असतात आणि त्याच्यामध्ये दिवा लावलेला असतो. एखादी सोन्याची अंगठी वगैरे असते असं करायला. आणि ते जे असं गोल गोल फिरवतात ना एखाद्या माणसाला, तुमच्या बर्थडेला तुमची आई तुम्हाला करते किंवा 5 बायका औक्षण करतात किंवा एखादा जुन्या जमान्यामध्ये राजा महाराजा एखादं युद्ध जिंकून आला की त्याला औक्षण केलं जायचं, बरोबर? तसं या जवानाला औक्षण केलं जातंय. ठीक आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीनं प्रस्तुत कवितेतून केलेलं आहे. सीन क्रिएट करा. कवयित्री समोर उभ्या आहेत, त्यांच्या हातामध्ये पूजेची किंवा औक्षणाची थाळी आहे, समोर जवान उभा आहे, तो युद्ध करायला चाललेला आहे आणि तो सीन डोळ्यापुढे उभा करा आणि त्या औक्षण करतात. आता त्या औक्षण करताना त्यांच्या मनामध्ये काय काय विचार आले ते या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतो आहे. ओके. बघा, सुरुवात करूया. बघा, आज मी स्क्रीन खाली घ्यायचं विसरलो नाही. अरे जास्त. ओके. बघा, चला नाही सुरू करूया. नाही मुठीमध्ये द्रव्य. आता याच्या आधी एक वाक्य तुम्ही तिथं पेन्सिलनं लिहा किंवा पेनानं लिहा. ठीक आहे. नाहीच्या आधी लिहा बरं का, मी सांगतोय ते. तर ते असं लिहायचं आहे की तुझ्याविषयी किंवा तुझ्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी, म्हणजे तू इतका ग्रेट आहेस, तू इतका महान आहेस की त्यासाठी तो आदर व्यक्त करण्यासाठी लिहिलं. चला आता बघूया. नाही मुठीमध्ये द्रव्य. नाही माझ्या मुठीमध्ये द्रव्य. द्रव्य म्हणजे धन, पैसा, संपत्ती नाही. म्हणजे तुझी श्रीमंती इतकी मोठी आहे की तेवढे पैसे माझ्याकडे तर नाहीयेत किंवा माझी तेवढी अवकात नाही, माझी तेवढी हैसियत नाही, माझी तेवढी कपॅसिटी नाही, आपण त्या ठिकाणी म्हणू की मी तुझं औक्षण करावं. तू खूप मोठा आहे. शब्दशः अर्थ घेऊ नका. कुठल्याच कवितेच्या कुठल्याच ओळीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. ठीक आहे. बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. शिर माहिती ना, शिर, वेन, आपल्याला ज्या शिरा असतात अंगामध्ये, बॉडीमध्ये, त्याच्यामध्ये रक्त नाहीये. जेवढं तुझ्यात आहे तेवढं. अगेन शब्दशः अर्थ कवितेचा घ्यायचा नसतो. त्याच्या मागे कवीला किंवा कवयित्रीला काय म्हणायचंय किंवा काय मुद्दा मांडायचा आहे
तो अर्थ समजून घ्यायचा असतो. ठीक आहे, तुला ओवाळणं इतकं रक्त आमच्या शिरांमध्ये वेन्समध्ये नाही. काय करावे कळेना, आता मला काय करावं कळत नाहीये, नाही कष्टाचे सामर्थ्य. बघा बरं का, की म्हणजे आमचे कष्ट आहेत ना ते तुझ्या कष्टापुढं काहीच नाही आहेत. आता बघा, मी एक टीचर आहे. ठीक आहे, मी युट्यूबवर शिकवतो आणि मी एका अकॅडमीमध्ये शिकवतो. मी काय करतो, मी माझ्या घरी राहतो, मी माझ्या फॅमिली सोबत राहतो, मी माझ्या कम्फर्टमध्ये राहतो. सकाळी उठतो, मस्त आवरतो, नाश्ता करतो, ऑफिसला जातो, अकॅडमीला जातो, माझं काम करतो, दिवसभर टीचिंग करून येतो. परत घरी आल्यानंतर हा जो माझा यूट्यूबचा सेटअप आहे त्या सेटअपमध्ये मी कॅमेरा चालू करून यूट्यूबवर तुम्हाला शिकवतो. राईट, म्हणजे माझं आयुष्य किती सोपं आहे आणि एका जवानाचं आयुष्य किती अवघड आहे. समजा त्याची पोस्टिंग जम्मू काश्मीरला आहे, लेह लडाख. आमचे एक मित्र, मला आठवतं, आता मला पटकन आठवलं की त्यांनी सांगितले, त्यांचे किस्से सांगतात, आम्हाला नेहमीच सांगतात. तर ते म्हणतात की सर, आम्ही 6 फुटांची बर्फाची लेअर, 6 फूट म्हणजे किती असतं, आपल्या उंचीपेक्षा जास्त असतं 6 फूट, तेवढी बर्फाची लेअर तिथं सापडली. त्यांनी मला ते सांगितलं. त्यांचा एक मित्र जो त्यांच्यासोबत ऑन ड्युटी होता, तो त्याचा तिथं मृत्यू झाला. आणि मी त्या मानानं किती सुखी आहे की मी जे काम करतो त्याच्यामध्ये जीवाचा धोका तर नाहीये. बरोबर आहे, काही अडचणी असतील, थोड्याफार अडचणी आपल्या सगळ्यांना असतात, पण त्या जवानाला तर जीवाचा धोका आहे. राईट, तो किती महान आहे आपल्यापेक्षा. पुढे बघूया. जीव ओवाळावा तरी, ओवाळणं माहिती ना, ओवाळणी, किंवा आपण भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला बहीण भावाचं औक्षण करते आणि भाऊ तिला ओवाळणी टाकतो, पैसे देतो किंवा एखादं गिफ्ट देतो. ठीक आहे, तर त्याला म्हणतात ओवाळणी. तर जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान. तुझं कर्तृत्व इतकं मोठं आहे की त्याच्या पुढं मी किती लहान आहे, किती क्षुल्लक आहे तुझ्या कर्तृत्वापुढं. बघा बरं का, की म्हणजे तुझी किंमत खूप मोठी आहे यार, आम्ही खूप छोटे आहोत तुझ्या पुढं. आणि हे खरं आहे, त्याच्या कष्टाची म्हणजे तुलना होऊ शकत नाही. तुम्ही विचार करा, राजस्थानमधल्या वाळवंटामध्ये मी एक व्हिडिओ बघितला होता. तिथे एका जवानानं, एक असाच व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर पण सापडेल. तर त्यानं काय केलं, त्यानं पापड काढला, पापड बरं का, आपला खायचा पापड. आणि तो पापड त्यानं वाळू, राजस्थानची जी रेती असती ना वाळवंटातली, त्या रेतीमध्ये असा खुपसला आणि 1 मिनिटांनी काढला, तर तो पापड भाजला गेला होता. म्हणजे किती हीट असेल. किंवा लेह लडाखमध्ये किंवा कारगिलमध्ये किती प्रचंड लेवलची थंडी असेल. -40 कळतं का? -40 हा जोक झाला का? -40 त्याच्यामध्ये ही लोक काम करतात. दे आर सिम्पली ग्रेट. पुढे बघूया. तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान, तुझ्या पुढं आम्ही काहीच नाही, हे त्याचा एक थोडक्यात अर्थ. वर घोंगावे बंबारा, घोंगावं कळतं ना, घोंगावं, डास घोंगावतो. किंवा आता या केसमध्ये आता बघा, तो लढाई करायला चाललेला आहे, इथं युद्धाचा प्रसंग डोळ्यापुढे इमॅजिन करायचा आहे. वर घोंगावे बंबारा, बंबारा मागा अर्थ दिलाय बघा, तोफ गोळे, बंदुका, विमान वर घोंगावतायत, युद्धाचा प्रसंग आहे, कधी पण जीव जाईल अशी कंडिशन आहे त्या याच्यामध्ये. पुढे कल्लोळ धुराचे, कल्लोळ म्हणजे मोठे मोठे लोळ उठतात का नाही, एखादा बॉम्ब पडल्यावर कसा धुराचा लोळ उठतो अख्ख्या एरियामध्ये किंवा आकाशामध्ये, त्याला म्हटले कल्लोळ धुराचे बरं का, युद्धाचा प्रसंग. धडाडत्या तोफांमधून, तोफा कॅनन्स, ओके, तुझे पाऊल जिद्दीचे, तू एवढा असा प्रसंग चालू आहे तरी पण त्याचं पाऊल पुढं पडतंय, त्याच्यामध्ये ती जिद्द आहे. आपलं पाऊल कुठं पडलं असतं बाळांनो? मागं पडलं असतं ना. आपण अशा ठिकाणी जाणारच नाही, कारण की अशा ठिकाणी जायला खूप हिंमत लागते, खूप दम लागतो. दे आर सिम्पली ग्रेट. आपलं काहीच कर्तृत्व नाही त्यांच्या समोर. पुढे बघा. तुझी विजयाची दौड, आणि तो जिंकून परत आलेला आहे, हरून परत नाही आलेला आहे. तुझी विजयाची दौड म्हणजे विक्ट्री मार्च ज्याला आपण म्हटलंय इंग्लिशमध्ये. डोळे भरून पाहावे, मग डोळे भरून बघावं की तू
काय कुठलं शौर्य गाजवून आलास, कुठल्या परिस्थितीतून तू लढून आलास. यू आर सिम्पली ग्रेट. बघा बरं, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. बघा बरं का. आणि ते बघताना आसव म्हणजे माहिती ना, अश्रू म्हणजे डोळ्यातून येणारं पाणी, टीयर्स. तर डोळ्यातील आसवांची म्हणजे ते बघताना तुला बघताना आमच्या डोळ्यात पाणी येईल. आणि ज्योत ज्योत पाजळावी, पाजळावीचा अर्थ मागे दिलेला पेटवावी, ज्योत पेटवावी. आता तुम्ही इथं बघा बरं का, की इथं एक ना, इथं किती सुंदर विरोधाभास आहे. तुम्ही बघा, विरोधाभास म्हणजे इंग्रजीमध्ये पॅराडॉक्स कसा आहे बघा बरं का. आता अश्रू कशाचे असतात, पाण्याचे असतात. आणि ज्योत कशाची असती, अग्नीची असती, आगीची ज्योत असती. आता हे काय म्हणतात बघा बरं का. स्क्रीन खाली घेतो, परत विसरलो. बघा किती विरोधाभास आहे बघा ना, की डोळ्यातल्या आसवांची ज्योत पाजळावी. म्हणजे ही त्या कवितेची ब्युटी आहे, त्या कवितेचं सौंदर्य आहे, त्या कवयित्रीची बुद्धिमत्ता आहे. वर्ड प्ले ज्याला आपण म्हणतो ना, शब्दांचा खेळ किती सुंदर खेळलाय, किती सुंदर मांडलाय बघा ना. ग्रेट आहे, ग्रेट. इंदिरा संत या मराठीतल्या आपण टॉप 10 जर कवयित्रींची लिस्ट काढली तर त्यामध्ये इंदिरा संत मॅडमचं नाव 100% येतं. इतक्या ग्रेट कवयित्री आहेत बघा बरं. असंख्य ज्योत, अशा असंख्य ज्योतींची, म्हणजे असंख्य म्हणजे लोक किती आहेत, असंख्य असतं. किती, आता आपलं किती पॉप्युलेशन आहे, 145 करोड पॉप्युलेशन आहे, तेवढ्या ज्योती, बरोबर आहे. तुझ्या मागून राखण म्हणजे तुझ्या मागं उभ्या, म्हणजे त्यांना इथं कवयित्रींना असं म्हणायचंय की अख्खा देश तुझ्या सपोर्टमध्ये उभा राहिलेला आहे. तुझ्या सपोर्टसाठी अख्खा देश उभा आहे, तू काळजी नको करू, असं त्यांना कवयित्रीला या ठिकाणी म्हणायचं आहे. पुढं बघा काय म्हटलंय. दीन दुबळ्यांचे, दीन म्हणजे गरीब आणि दुबळे म्हणजे ज्यांच्याकडं दुबळा म्हणजे ज्याच्याकडे बळ नाहीये, म्हणजे कोण, आपण, तुम्ही आणि आम्ही, सिव्हिलियन्स, सामान्य नागरिक. तो बलवान आहे, सैनिक, आर्मी ऑफिसर किंवा सीमेवर लढणारा खूप बलवान आहे, शरीराने पण बलवान आहे, मनाने आणि हृदयाने सुद्धा बलवान आहे. आपण नाही आहोत, मग आपण दीन दुबळे आहोत. ठीक आहे. तर दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, म्हणजे आम्ही सगळे देशवासी. ती माझ्या मागं तुम्हाला ते पूजेची थाळी दिसते, औक्षणाची थाळी दिसते. ती थाळी हेच आमचं, म्हणजे आमच्याकडून तुला औक्षण करतो की तू जा, तू तुझं कर्तव्य बजाव आणि तू सुखरूप परत ये. ठीक आहे. अशा प्रकारे एक सुंदर कविता, छोटीच कविता आहे, ओके, पण काय सुंदर आणि किती मोठा अर्थ त्यामध्ये दडलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही एक कविता झाली. अक्षर भारतीच्या बाकी सगळ्या कविता तुम्हाला आपल्या चॅनलवर सापडतील. एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे, मला वाटतं त्या प्लेलिस्टचं नाव 10वी अक्षर भारती कविता आणि धडे अशी काहीतरी त्या प्लेलिस्टचं नाव आहे. तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा. प्रश्नोत्तर पाहिजे असतील तरी कमेंटमध्ये कळवा. एखादा स्पेसिफिक टॉपिक आहे की तो खूपच हार्ड जातोय, तर स्पेसिफिकली त्याचं नाव जर तुम्ही कमेंटमध्ये कळवलं तर त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. चला आज पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.